अकोट शहरातील अकोट अंजनगाव मार्गावरील गजानन महाराज मंदिर येथील दानपेटीवर चोरट्यांनी हात साफ केला, तर शहरातील रघुनंदन बँकसह काही दुकाने फोडल्याची घटना घडल्यानं एकच खळबळ उडाली। दिनांक 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या पहाटे काही दुकाने, बँक व मंदिराची दानपेटी फोडल्याची चर्चा संपूर्ण अकोटात पसरल्यानं पाहण्याकरिता नागरिकांची गर्दी झाली। रघुनंदन बँकेचे चेअरमन माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम चौखंडे यांच्या बँकेचं शटर वाकून चोरी करण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याचं आढळून आलं। यावेळी घटनास्थळावर अकोट पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील सोनवणे, अकोट शहर ठाणेदार संतोष महल्ले, अकोट ग्रामीणचे ठाणेदार ज्ञानोबा फड यांच्यासह अकोट शहरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण यांनी डीपी पथकाचे प्रमुख रणजित सिंग ठाकूर यांना भेटी देऊन पाहणी केली। या प्रकरणी अकोट शहर पोलिसांनी या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरू केली आहे। शोध घेत असताना गजानन महाराज मंदिराची दानपेटी काही अंतरावर मच्छी सातमध्ये आढळून आली होती। घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अकोट शहर पोलीस कसून तपास करत असल्याचं दिसून येत आहे। या घटनेमुळे अकोट शहरातील व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण झाले असून अकोट शहर पोलिसांना रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी शहरवासियांनी केली आहे। सारंग कराडे, विदर्भ न्यूज, अकोट।